झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रपोजल या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय। या नाटकात प्रदीप मुळे यांनी उभारलेला ट्रेनचा भव्य सेट असो, आदिती सारंगधर किंवा अमोल कोल्हे यांचा अभिनय असो, प्रेक्षकांनी दिलाय त्याला थम्स अप। चला तर पाहूया। आदिती सारंगधर करते प्रपोजल आणि हे प्रपोजल प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारलंय। अहो आम्ही बोलतोय प्रपोजल ह्या नाटकाविषयी। आदिती सारंगधर आणि अमोल कोल्हे यांचं प्रपोजल हे नाटक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुरू आहे। यात आदिती एका कॉल गर्लची भूमिका साकारते। ही भूमिका आव्हानात्मक वाटावी म्हणूनच स्वीकारली असं आदिती सांगते। मुळात हे नाटक ठाणा ते कल्याण या प्रवासात घडतं, ट्रेनमध्ये घडतं, त्यामुळे तो एक वेगळा विषय आहे। राजन काकाने जेव्हा मला स्क्रिप्ट वाचून दाखवलं तेव्हा नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं या स्क्रिप्टमध्ये आणि हो म्हणण्यासारखं इतकं काही होतं, पण त्याच्याबरोबर इतकी रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण आतापर्यंत मी लोकांसमोर ज्या प्रकारे आले आहे त्याच्या अगदी विरुद्ध, आणि ते करताना सुद्धा कुठेही ते चीप वाटणार नाही, कुठे वल्गर वाटणार नाही, अशी काळजी घेऊनच लोकांसमोर यायचं होतं। मला असं वाटतं की राजन काकांनी मला पूर्णतः मुभा दिल्यामुळे हे कॅरेक्टर मी माझ्या पद्धतीने सुद्धा करू शकले। रंगभूमीवरील अमोल कोल्हेची ही नवी इनिंग त्याला कशी वाटते विचारूया। आता पुरुष माणसाचा काय भरोसा करता येतो का? कोणताच काय स्वतः अभिनेता म्हणून एक चॅलेंज होतं, कारण आतापर्यंत निगेटिव्ह भूमिका केल्या होत्या, ऐतिहासिक भूमिका केल्या होत्या, ऑथॉरिटी भूमिका केल्या होत्या, पण नाकासमोर चालणाऱ्या कॉमन मॅनची भूमिका मी पहिल्यांदाच करतोय, निवृत्ती पवार। आणि सुदैवानं जो आतापर्यंतच्या प्रयोगांमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय त्यातून दिग्दर्शनामुळे असेल, सुरेश शिकलेंच्या लिखाणामुळे असेल, एकूण संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे असेल, यात कुठेतरी यश मिळतं असं वाटतं। या नाटकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात उभारलेला लोकलचा सेट। खऱ्या लोकलचा भास व्हावा इतका हुबेहूब सेट या नाटकात उभारण्यात आलाय। याबद्दल दिग्दर्शकांनी अधिक सांगितलं ते असं। मोठा निर्माता आम्ही शोधला, तो आम्हाला मिळाला। त्यांनी भरपूर खर्च केला, जवळजवळ आमचा 13 लाख रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे या नाटकाची, आणि ते त्या लेखकांनी लिहून दिलं ज्या लोकेशनवर हे नाटक होतं, त्या लोकेशनचं नाटक आजपर्यंत मराठी रंगभूमीवर नाही झालं। त्यामुळे ते एक चॅलेंज सगळ्यांनीच घेतलं, लेखकांनी पण ते एक चॅलेंज घेतलं, डिरेक्टर म्हणून मी घेतलं, प्रोड्युसर म्हणून त्या निर्मात्यांनी घेतलं, त्यामुळे ते खूप चॅलेंजिंग नाटक आहे। नाटकाला हाऊसफुल प्रतिसाद दिल्याबद्दल आदितीने प्रेक्षकांचे आभार मानलेत। जवळजवळ सगळे शोज हाऊसफुल चाललेले आहेत, लोकांना बघायला आवडतंय, नाटक म्हणून लोकांना आवडतंय, परफॉर्मन्सेस लोकांना आवडतायत, डिरेक्शन लोकांना आवडतंय, सेट लोकांना आवडतंय। सो लोकांचं असं म्हणणं आहे इथे नाव ठेवायला जागा नाही, आणि जेव्हा असं असतं तेव्हा ते करताना कलाकारांना सुद्धा एक खूप वेगळ्या प्रकारचं समाधान। प्रेक्षकांनी गौरवलेल्या प्रपोजलच्या प्रयोगांची सुपरफास्ट एक्सप्रेस सुसाट धावत राहो अशीच आशा करूया। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।